प्रकल्पग्रस्त शेतकरी वाऱ्यावर सोडून कडेलोट पोलीस बंदात, भामा आसखेड जलवाहिनीचे काम युद्ध पातळीवर। जलवाहिनीच्या कामात अडथळा येऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड महापालिकेकडून ठेकेदाराच्या सुरक्षितेसाठी दंगा काबू पथक। धरणग्रस्तांचे प्रश्न राज्य शासनाने सोडवण्याची शेतकऱ्यांची मागणी। माजी सैनिक कुटुंबियांना शेत जमीन मिळण्याच्या प्रक्रियेत खेड भूमी अभिलेख कार्यालयाकडून खोडा। माजी सैनिक कुटुंबीय आणि योद्धा माजी सैनिक चॅरिटेबल ट्रस्टचा प्रशासनावर गंभीर आरोप। न्याय हक्कासाठी 25 जानेवारी पासून योद्धा माजी सैनिक संघटना खेड भूमी अभिलेख कार्यालयासमोर आंदोलन करणार। चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्युत रोहित्र चोरी करणाऱ्या 5 परप्रांतीय आरोपींना पोलिसांकडून बेड्या। मोहम्मद शेख, रजीउद्दीन खान, सेराज शेख, मोहम्मद अन्सारी आणि शकील चौधरी यांना अटक। चाकण पोलिसांच्या शोध पथकाकडून चोरीचे 5 गुन्हे उघड। 5,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। कन्हेरसर येथील श्री क्षेत्र यमाई देवस्थान ट्रस्ट बाबत 6 आठवड्यात सहधर्मादाय आयुक्तांनी निर्णय घेण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश। सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे आणि दिलीप माशेरे यांनी श्री यमाई देवस्थानच्या उच्च न्यायालयात दाखल केलेल्या रीट याचिकेवर निर्णय। श्री यमाई देवस्थान कमिटीवर गेली 5 वर्ष प्रशासक कमिटीचा कारभार। वाढदिवसाचे औचित्य साधून कडूस ग्रामपंचायतीचे माजी सदस्य रोहिदास गावडे यांनी रुकेदरा ठाकरवाडीच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लावला मार्गी। महिलांची 1.5 किलोमीटरची पायपीट आणि डोंगर चढण थांबली। विद्युत पंप आणि टाकीसह अन्य साहित्य पोहोचवले वस्तीवर। नागरिक आणि महिलांनी व्यक्त केले समाधान। प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत राज्याने लाखाचा टप्पा ओलांडला। राज्यात नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक 16,949 घरांवर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प। पुणे जिल्ह्यात 7,931 सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प। केंद्र सरकारकडून 3 किलोवॅटला 78,000 रुपयापर्यंत मिळते थेट अनुदान। इस्रायल येथील रोजगाराच्या संधीबाबत 24 जानेवारी रोजी शिबिर। इस्रायल देशात घरगुती सहाय्यक पदाकरता रोजगाराच्या संधी उपलब्ध। पुण्यातील रास्तापेठ येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शक केंद्रात शिबिर। प्रभारी सहाय्यक आयुक्त सागर मोहिते यांची माहिती। भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी संकेत कुमार साहू याचा मृत्यू। अपघाताची माहिती न देता वाहनासह चालक पसार। म्हाळुंगे गावच्या हद्दीत MIDC कमानीजवळ HV चौकातील घटना।